नमस्कार मंडळी, आपलं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आता उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळ्यात प्रत्येकाच्या घरी हा आमरस बनतोच. आता तोच आमरस आपण कसा एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवायचा ते पाहणार आहोत. त्याचबरोबर आमरस काळा पडू नये म्हणून मी काही ट्रिक्स सांगितले आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इथे मी 4 देवगड आंबे घेतलेले आहेत. आमरस बनवताना नेहमी आंबे एक 10 मिनिटे थंड पाण्यामध्ये भिजत ठेवायचे, जेणेकरून आंब्यामध्ये जी उष्णता असते ती उष्णता थोडीफार प्रमाणात कमी होते. आता इथे मी 4 आंबे स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत. आता या प्रत्येक आंब्याचे पाठीमागील देठ काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं मी सर्व आंब्याचे पाठीमागील देठ काढून घेतलेले आहेत. आता मी आमरस बनवण्यासाठी एक भांड आणि त्यावरती आपण जे पुरण वाटण करतो त्याची चाळण असते ती चाळण घेतलेली आहे. आता आंबा घेऊन या पद्धतीनं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आंबा कट करून घ्यायचा आहे. आमरस बनवताना नेहमी आंबा या पद्धतीने कट करूनच आमरस बनवायचा. कारण का तर काही आंबे आतून काळे पडलेले असतात. तर इथे या आंब्यातला एका साईडून थोडंसं काळं पडलं होतं, मी इथे काढून घेतलेलं आहे. आता यातील एक साईड आपण घ्यायची आहे आंब्याची आणि त्या चाळणीवरती अशा पद्धतीनं घासून घ्यायचे आहे. म्हणजे आपला आमरस व्यवस्थित आंब्यातला जो गर आहे तो चाळणीतून व्यवस्थित खाली पडतो आणि यामध्ये हात देखील जास्त भरत नाही. हा आमरस बनवताना आपण मिक्सरचा किंवा काही वापर केलेला नाही. अशा पद्धतीने जर आमरस बनवला तर अगदी पटकन होतो आणि एकसारखा रस देखील पडतो. अशा पद्धतीनं मी आंब्याच्या दोन्ही साईड या चाळणीवरती अशा पद्धतीनं घासून घेतलेले आहेत आणि हे बघा, रस देखील अगदी व्यवस्थित पडलेला आहे. आता आंब्याच्या दोन्ही साईड व्यवस्थित रस काढून झालेला आहे. आता त्यानंतर आपण राहिलेल्या कोयचा गर काढून घेणार आहे. आता त्याचा देखील या पद्धतीनं साल काढून घ्यायची आहे आणि चाकूच्या साहाय्यानं आपण तो गर या चाळणीमध्ये काढून घेणार आहे. अशा प्रकारे आपला कोयचा गर देखील सर्व काढून झालेला आहे. आता यानंतर मी दुसरा आंबा चिरून घेणार आहे. आता आपण पहिल्या आंब्याचा जसा गर आपण चाळणीवरती घासून काढला होता त्याच पद्धतीने आता या आंब्याचा देखील गर आपण चाळून घेणार आहे. आमरस करताना एक टीप नेहमी लक्षात ठेवायची. जर आपण याच्यामध्ये पाण्याचा वापर करणार असाल तर फ्रीजमधील थंड पाण्याचाच वापर करायचा आहे. त्यामुळे आमरस काळा पडत नाही. अशा प्रकारे मी 3 आंब्याचा पूर्ण गर चाळणीने काढून त्यातील रस काढून घेतलेला आहे. आता या चाळणीने काढल्यामुळं काय होतं, जे आंब्यामध्ये जे केसराचं प्रमाण असतं ते चाळणीमध्ये राहिलेलं असतं. आता हे बघा, आपण गर काढून चाळून घेतला आहे, त्यामुळे जो आंब्यामध्ये केसर असतं किंवा चोथा असल्यासारखं असतं ते या चाळणीमध्ये राहतं आणि आपला आंब्याचा रस अगदी सुमधुर असा तयार होतो. आता या पद्धतीनं मी 3 आंब्याचा पूर्ण रस काढून घेतलेला आहे व मी एक आंबा तसाच ठेवलेला आहे. त्याचा आपण पुढे कट करून त्याचे काप करून त्या आमरसामध्ये टाकणार आहे. आपण एका आंब्याचे अशा पद्धतीने काप करून घ्यायचे आहेत आणि 3 आंब्याचा जो आमरस केलेला आहे त्याच्यामध्ये हे बारीक बारीक छोटे छोटे काप करून त्याच्यामध्ये घालायचे आहेत. कारण आमरस खाताना हे मध्ये मध्ये काप खायला खूप छान लागतात.
मी इथे पूर्ण 3 आंब्याचा रस काढून घेतलेला आहे आणि चौथ्या आंब्याचे असे छोटे छोटे काप करून याच्यामध्ये मिक्स केलेले आहेत. अशा प्रकारे आपला 4ही आंब्याचा रस काढून तयार झालेला आहे. हा रस एकदम दाटसर झालेला आहे. आता यानंतर आपण ह्याच्यामध्ये साखर घालून घेणार आहोत. 4 आंब्यासाठी मी इथे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि 4 ते 5 विलायची घेतलेली आहेत. विलायची याच्यामध्ये सोलून घालायची आहेत. आता विलायची साखरेबरोबर आपण मिक्सरला फिरवून घेणार आहे आणि साखरेची पिठी करून घेणार आहे. म्हणजे रसामध्ये लवकर विरघळली जाते. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही रसामध्ये गूळ देखील घालू शकता, पण रस जास्त वेळ राहिला तर तो आमरस लवकर काळा पडतो. त्यामुळे मी इथे साखरेचाच वापर केलेला आहे. अशा पद्धतीनं मी मिक्सरला साखर फिरवून घेतलेली आहे आणि आता या रसामध्ये मिक्स करून घेत आहे. अशा पद्धतीने याच्यामध्ये सर्व मिक्स करून साखर झालेली आहे. आता तुम्हाला जरी याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं असेल तर करू शकता किंवा दूध देखील ॲड करू शकता. पण साखर घातली असेल तरच याच्यामध्ये दूध ॲड करायचं आहे. गूळ घातला असेल तर दूध ॲड करायचं नाही. अशा पद्धतीनं आपला सुमधुर दाटसर असा आमरस तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.